आजकालचा जमाना फास्ट झालाय. सोशल मीडिया हे ते सगळे वापरतात. मोबाईल तर प्रत्येकांच्याकडे आहे. आणि मुलं, कॉलेजची मुलं असू देत काय, मुलांकडे तर सगळा सर्रास मोबाईल आहे. मोबाईल असून तरी सुद्धा आपण एखाद्या म्हणजे वेळेत तिथं पोहोचू शकत नाही. मित्रांनी जर बोलवलं असेल तर काही म्हणजे तर तिथं आपण वेळेत पोहोचू शकत नाही. आणि आमचा जमाना आठवला ना, मला त्यावेळी एक गोष्ट आठवते की आमच्या जमान्यात ना मोबाईल होते कुणाकडं ना काही होतं. आदल्या दिवशी जर ठरले ना आम्हाला भेटायचं या अमक्या ठिकाणी, तर आम्ही वेळेत सगळे असायचे. त्यावेळी त्यावेळी प्रत्येक जण वेळेत तिथं हजर राहायचे. आमचा कॉलेजचा जो ग्रुप होता, जर आम्ही ठरवलं की आम्हाला कुठे जायचंय, बाहेर लग्नाला जायचंय किंवा कुणाच्या घरी जायचंय, कुणाला भेटायला जायचंय, तर आम्ही आदल्या दिवशी सांगून ठेवणार 11 वाजता सगळ्यांनी ग्राउंडवरती इथं या किंवा बस स्टॉपवरती या. तर सगळे 5-10 मिनटं आधी यायचे, पण वेळेत यायचे. आजकालच्या मुलांना फोन करून करून थकायला होतं. 1-2 मित्र वाट बघत बसलेले असतात. तो तिकडनं म्हणतोय, अरे थांब रे आलो. परत मुलींचं पण तसंच, आले आले इथं टॉपिक मध्ये थांबले. काय खोटं बोलताय. आणि ते पण कुणाला, मित्रांना. आमच्या वेळी आम्ही खरं खरं कारण सांगून टाकायचं. जर एखादी बस लेट झाली वगैरे तर फार कमी, असा चान्सच नाही. कारण आम्हाला म्हणजे आमच्या मैत्रीची ओढ असायची की आम्हाला भेटायचं आहे, आम्हाला कुठंतरी नेमक्या ठिकाणी जायचं आहे, आमचं हे काम आज आहे. तर आम्ही सगळे आपल्या घरातली जबाबदारी हे ते सगळ्यांना जबाबदाऱ्या होत्या. माझ्या मैत्रिणी पण म्हणजे माझी मैत्रीण एक होती, तिला आई नव्हती त्यामुळं ती घरातलं सगळं करून यायची, पण वेळेत यायची. तिनं कधी आम्हाला असं सांगितलं नाही, मला घरात स्वयंपाक करायला लागतोय त्यामुळं मला वेळ होतोय, मग तुमचं काय, तुम्ही असंच येत आहे आणि तुमच्या घरात करायला येते असं. आजची तक्रार असते ना, ती आजची मुलं करतात बघा अशी. पण कसं असतं, आवड असली ना सवड होते, ही म्हण तंतोतंत जुळते. आता आपल्याला जर आपल्या मित्रांची आवड आहे तर आपण तिथं सवड काढणार, काही करून काढणार, ॲडजस्ट करणार, वेळ कशीही ॲडजस्ट करणारच. तर आमच्या वेळी आम्ही पिक्चरला जायचं असू दे, कुठं जायचं, आम्ही पिक्चरला पण खूप वेळा गेलोय. इथं सांगलीतले बरेचसे थिएटर आहेत जिथं आम्ही एकत्र सगळ्या ग्रुपनी पिक्चर बघितलाय. माझ्या मैत्रिणी आता आता सुद्धा मला भेटायला येतात, आम्ही त्यांना भेटायला जाते. म्हणजे ह्या एज पर्यंत आम्ही अजून एकत्र आहोत, याचा मला खरोखर खूप अभिमान आहे. कारण आजकालची मैत्री खूप असं विरळ झाली की लगेच तोडून टाकतात. जरा काय झालं भांडण, आणि आमच्यात भांडण कधीच झालं नाही बरं का. कधीच आमच्यात असं म्हणजे गैरसमज झाले नाहीत, भांडण झाले नाहीत. उलट आमचा जो ग्रुप आहे त्याचा अभिमान वाटतो मला. मला अजूनपर्यंत कधीच आठवत नाही आमचे कुणाशी वैर आहेत. हा, किरकोळ वादावाद मुलांच्यात होते, पण माझ्याबरोबर मैत्रिणीची किंवा मित्रांचे कुणाचेही वाद झाले नाहीत. त्यामुळं मी स्वतःला भाग्यवान समजते. का कुणास ठाऊक, मला मी सगळ्यांना समजून घेतलंय का त्यांनी मला समजून घेतलंय हे माहीत नाही, आणि माहीत करून घ्यायची गरज पण नाही. तर असा तुमचा एखादा ग्रुप आहे का, नक्की कमेंटमध्ये शेअर करा. आणि असा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ खूप जास्त मित्रांना शेअर करा. जर तुमचा ग्रुप असेल तर त्यांना शेअर करा. आज 20 वर्षानंतर सुद्धा आम्ही भेटतो, मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आहे, आणि अशा ग्रुपचा मला खूप जास्त अभिमान आहे.